विश्वाला अहिंसेचा संदेश देणारे जैन धर्मीयाचे तीर्थंकर भगवान महावीर यांची जयंती भिवंडी शहरात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली। या निमित्ताने समस्त भिवंडी जैन महासंघाच्या वतीने आयोजित केलेल्या शोभायात्रेत हजारोच्या संख्येने स्त्री, पुरुष, अबालवृद्ध, लहान बालके सहभागी झाले होते। सामाजिक सद्भाव, अहिंसा, पर्यावरण संवर्धन, शाकाहार याबाबत जनजागृती करणारे विविध देखाव्यांचे शोभायात्रेत सहभाग होता। छत्रपती शिवाजी महाराज चौक येथून सुरू झालेल्या शोभायात्रेत मंडई, गौरीपाडा, कन्हेरी, धामणकर नाका येथून अंजूर फाट्यापर्यंत शोभायात्रेचा समारोप करण्यात आला। या शोभायात्रेचे ठिकठिकाणी विविध मान्यवरांकडून स्वागत झाले। कडक पोलीस बंदोबस्तात शोभायात्रा पार पडली। बारामतीमध्ये आज महावीर जयंती मोठ्या उत्साहात साजरी होत आहे। बारामतीमधील भिगवण चौकातून मोठ्या प्रमाणात मिरवणूक काढण्यात आली होती। यावेळी खासदार सुप्रिया सुळे यांनी देखील महावीर जयंतीला उपस्थिती लावून शुभेच्छा दिल्या। महावीर जयंती निमित्त येवला शहरात जैन समाजाच्या वतीने शहरातील मुख्य रस्त्यावरून शोभायात्रा काढण्यात आली। यावेळी शोभायात्रेला जैन मंदिरापासून सुरुवात करण्यात आली होती। या मिरवणुकीमध्ये मोठ्या संख्येने जैन बांधव उपस्थित होते। दिवसभर महावीर जयंती निमित्त मंदिरामध्ये विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन देखील करण्यात आले होते। या निमित्ताने स्वप्नील शहा यांनी आपले मनोगत व्यक्त करत महावीर जयंतीच्या शुभेच्छा दिल्या। आज महावीर जन्म कल्याणक आहे। महावीर जन्म कल्याणक म्हणजे महावीर जयंती। पूर्ण विश्वाला महावीर स्वामींनी एक संदेश दिला, जियो और जीने दो आणि अहिंसा परमो धर्म। तर याच विषयावर सर्व जगाला संदेश देण्यात येत आहे की अहिंसा हाच खरा एक धर्म आहे। आणि आज महावीर जन्म कल्याणक निमित्त सकल संघ, मूर्तिपूजक, श्वेतांबर, दिगंबर सर्व जैन संघ एकत्र येऊन ही शोभायात्रा काढली आहे। आणि या शोभायात्रेनिमित्त एकच संदेश सर्व जगाला आम्ही देत आहोत आणि तो सगळ्यांनी फॉलो करावा।